नमस्कार, मी वैशाली आणि वेलकम बॅक टू वैशाली विनोद चॅनल. कसे आहात सर्व? मी मस्त, माझी फॅमिली मस्त. काल संध्याकाळी विनोद व्यवस्थित पोचले त्यांच्या डेस्टिनेशनवरती आणि त्यांचं रुटीन चालू झालं आहे. तर आज ही दुसरी सकाळ आहे आणि सकाळी उठून विनोदला फोन केला तर ते ऑफिसला जॉईन झालेत. आणि त्यानंतर मग माझ्या इथं शिव लवकर उठला आहे, लवकर तयार झाला आहे, त्याला मंदिरात जायचं आहे. स्वामी समर्थांच्या मंदिरात निघाला आहे. आता तो दररोज मंदिरात जाणार आहे आईबरोबर. तर त्याची तयारी झाली आहे. मग दीदीची आणि शिवची ड्रेस एकदम सेम झाला आहे असं दुरू त्याला सांगती आहे. आणि हे अचानक झालं आहे दुरू, पण ती ते सेम करते. मग शिवला म्हटलं मस्त तयार झाला आहे आणि चांगली हेअरस्टाईल वगैरे केली आहे. मग छान पोज दे. शिवला आवडतं छान तयार व्हायला, पोज द्यायला, लाजत नाही, डान्स करायला आवडतं त्याला. आणि कोण हसलं की लाजतो तेवढा, पण नाही त्याला आवडतं. आणि पोज दे म्हटलं की तो त्याच्या चालू होतात पोज. त्यांनी बघितलेल्या कुठं बघितल्यात काय त्यानुसार तो द्यायला चालू होतं. आणि मग तिथं आई होती आणि त्याचा मामा होता, त्याच्यामुळे तो जरा लाजत होता. मग त्याला म्हटलं छानपैकी पोज दे आणि आपण असे फोटो काढूयात आणि व्हिडिओ काढून पप्पांना सेंड करूयात म्हणून. मग तो देत होता. आणि अशा प्रकारे सकाळ झाली आहे. आता माझं नाश्ता वगैरे सगळं आवरला आहे. तयार होऊन नाश्ता करून जसं आंघोळी होतील तशा नाश्ता करतील सगळी. आणि घरातलं फक्त आवरायचं राहिलं आहे. आता शिव आणि आई दोघंजणं गेले मंदिरात की मग मी घरातलं काही राहिलं आहे ते आवरून घेते. आणि अशा प्रकारे चालू आहे. आता शिव छान पोजेस देतो आहे आणि त्याला आवडतं असं. आणि दुरू सांगते त्याला की मी करते त्या पद्धतीने कर, मी दाखवते तुला पोज देऊन, तशा प्रकारे तो पोज दे. तर मग शिव करतो दीदीला विचारतो आणि करतो त्या पद्धतीने दीदी सांगेल तसं. अगदी मी नाही करणार असं नसतं त्याचं, दीदी सांगेल तसं करतो तो. आणि आहेत गुणी बाळ आहेत दोन्ही माझी. तर मग तो देतो आहे जसं जमेल तसं देतो आहे. तर अशा प्रकारे झालं आहे चालू. आता त्याचं फोटो सेशन झालं आहे, व्हिडिओ काढला आहे. आता हा पप्पांना सेंड करायचा म्हणतो आहे तो. आता थोड्या वेळाने पप्पांना सेंड करेन, कारण ते आता ऑफिसमध्ये असतील. आणि त्याला आता मंदिरात जायचं आहे. मंदिरात जायला आवडतं आहे त्याला. आता अगदी सकाळी लवकर आंघोळ करून घेतो आहे सर्वांच्या आधी आणि मंदिरात जायचं आहे म्हणून तयार होतो आहे. त्याला टिक्की लावावी लागते. टिक्की पण लाव म्हणतो कपाळाला, मग त्या पद्धतीने टिक्की लावते. आणि आईचं पण आवरलं आहे. आता ही दोघं चालली आहेत मंदिरात. मग दुरू म्हटली तुम्ही मंदिरात जाऊन येत आहे, तोपर्यंत तिची फ्रेंड आली आहे खाली, मग मी तिथं खेळते, मग तुम्ही मंदिरातनं जाऊन या. मग त्या पद्धतीने आता ही मंदिरात जातील दोघंजणं. आणि मग दुरू तोपर्यंत खाली खेळेल, कारण ती जे केस धुवायचे त्याच्यामुळं मग तिची अंघोळ राहिली आहे. मग नंतर ती मंदिरातनं येता येता मग तिला वरती घेऊन येईल, मग तिचे केस वगैरे धुता येते. आणि मग शिवला एकदम मस्त रेडी होऊन जायचं आहे. तर कसं वाटतं, तुम्ही जाता का मंदिरात? मुलांना नेता का? मुलांना नेलं पाहिजे मंदिरात, कारण मुलांना पण आपण काय करतो, अगदी आपण गोष्टी करतो पण मुलांना आपण त्यांना दिसत नाही किंवा त्यांना आपण आवर्जून सांगत नाही, तोपर्यंत ते लक्ष देत नाही, कारण त्यांना माहिती नसतं. मग ज्यावेळी आपण करू किंवा ह्या गोष्टी करायच्याच असतात ह्या त्यांना एकदम असं सांगितल्यानंतर, ठामपणे सांगितल्यानंतर मग त्यांना कळतं त्या गोष्टी. आणि मग त्यांना कळतं हां हे करायचंच असतं. आता मंदिरात जायचं आहे, तर आता त्याला दररोज पाठ झालं आहे ते मंदिरात जायचं आहे, तर त्याला आवडते. तिथे जाऊन शांत बसतो. त्याला त्याच्या वयाची फ्रेंड्ससुद्धा भेटत आहेत तिथं, त्याच्यामुळे दररोज गाठीभेटी पडत आहेत त्यांच्या तिथं. मग त्याला आवडते. दुसरं काय असतं, ही अशा पद्धतीने दररोजच्या दिनक्रमातनंच तर आपण मुलांना शिकवायचं असतं चांगल्या गोष्टी. त्यांच्या अंगी वळणी पडतील अशा पद्धतीने सांगायचं असतं त्यांना. ठीक आहे, आज भावाने नॉनव्हेज आणलं होतं, तर म्हटलं आज करूयात म्हणून. मग म्हटलं ठीक आहे करूयात. मग ह्या पद्धतीने मग मी नॉनव्हेज बनवते, म्हणजे चिकन आणलं होतं त्याने. तर मग हा मी याचा व्हिडिओ टाकला ह्या कुकरचा मी, आणि एकदम भारी भेटला आहे. भारी म्हणजे याच्यामध्ये ना तुम्हाला पाहिजे तेवढं, म्हणजे तुम्ही 4-5 माणसांसाठी जी भाजी म्हणा किंवा राईस म्हणा एक टाईमचा, किंवा अगदी छान प्रकारे होतो. नॉनव्हेज जरी म्हटलं तरी ह्यात शिजवून घेता येतं. म्हणजे मला आहे ना हा बेस्ट मिळाला. मी खूप दिवस वाट बघत बसले नक्की 3 लिटरचा घेऊ
की थोडा मोठा घेऊ. मी कन्फ्यूज होत होते, पण म्हटलं बघू आता ह्याच्यापेक्षा छोटा माझ्याकडे 1.5 लिटरचा आहे. मग म्हटलं 3 लिटरचा घेऊयात. पण जर कमीच पडला तर मग छोट्या गोष्टी बटाटे वगैरे शिजवण्यासाठी यूज होईल, किंवा थोडं काय अन्न शिजवायचं असेल तर त्याच्यासाठी यूज होईल. पण हा बेस्ट मिळाला. तर ह्याच्यावरचा घ्यायची गरज नाही. आता नंतर बघू 5 लिटरचा मला जरा असा आडवा पॅन टाईपमध्ये घ्यायचा आहे. आता तो बघू नंतर घेईल मी तो. तर मला हा बेस्ट मिळाला. पिजनचा घेतला आहे आणि ब्रँडाचं नव्हतं घ्यायचं, मला बजेटमध्ये घ्यायचं होतं ॲक्च्युली. कारण जास्त नव्हतं इन्व्हेस्ट करायचे ह्याच्यावरती, कारण ऑलरेडी आधीचं 2-3 हजाराचे कुकर झालेत. नाही नुसतं शिजवण्यासाठी बटाटे किंवा अंडी म्हणा किंवा अशा भाज्या पालक वगैरे असं काहीतरी शिजवण्यासाठी मला एक असं छोटा पॉटमध्ये असं शिजवायला पाहिजे होतं. मग त्या पद्धतीने मी हे घेतले. पण बेस्ट मिळाले. याच्यामध्ये चिकन पण होतं आहे माझं शिजवून, किंवा त्यात पिवळा रस्सा पण करता येतो, कारण मुलांना काढावा लागतो पिवळा रस्सा. खातात भाताबरोबर किंवा पितात चिकनचं म्हणा किंवा मटणाचं म्हणा. तर बेस्ट मिळालं. मला नव्हतं वाटलं एवढं हेल्पफुल होईल. ह्याच्यातच मी लापसी वगैरे पण बनवते आणि होतं आहे ह्याच्यात बरंच काम होतं आहे. राईस जरी म्हटला ना तुम्हाला कधी कुकरच्या डब्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त लागणार आहे, तरी ह्याच्यामध्ये शिजवला तर भरपूर होतो आहे राईस. त्याच्यामुळं बेस्ट आहे मसाल्या भातासाठी. बेस्ट आहे. 3 लिटरचा कुकर आहे हा पिजनचा. ज्यांना घ्यायचा असेल तर बघा. माझ्या आधीच्या चॅनलमध्ये याचा व्हिडिओ आहे. मी ह्याचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ अपलोड केला आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये दिसेल. आणि मग हे चिकन आणलं होतं. मग म्हटलं दुरूला सुक्कं आवडतं, त्या पद्धतीने मग सुक्कं करूयात थोडं. आणि जे सगळं आहे त्याचं सुक्कं करूयात पीसेसचं, आणि त्यातला जो रस्सा राहील मग त्याचा आपण रस्सा ग्रेव्ही करूयात. मग अशा पद्धतीने शिजवून घेतलं आहे आणि तळसून घेतलं आहे ते ॲक्च्युली कांदा घालून. आता हे पाणी घातलं आहे जसं पाहिजे तसं, आणि कुकरला तर 3 शिट्यामध्ये होऊन जाईल हे. मग त्यासाठी थोडी एक उकळी आली की मग नंतर वरती झाकण लावून ते कुकरचं झाकण बंद करून ठेवणार आहे. आणि हे पलीकडं मसाला करायला घेतलं आहे. त्याच्यामध्ये मग ओलं खोबरं होतं. विनोद इथं आलते त्यावेळी पूजेसाठी नारळ लागत होता. मग त्यावेळी म्हटलं एक एक्स्ट्रा पण आला, मला मसाला करून ठेवायचा आहे म्हणून. म्हणजे आठवड्याचा एखादं एकदम वाटण जर करून ठेवलं तर बरं पडतं, पण ते काय करताच आलं नाही मला. मग ते असंच थोडं थोडं यूज करते. मग त्यातलं ओलं खोबरं घेतलं आहे आणि कांदा घेतला आहे. आता आलं लसूण पण त्यात घालेल मी. आणि तो मसाला नॉनव्हेजसाठी तयार करायचा चालू आहे. तो चांगल्या प्रकारे असं काळसट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. अगदी कच्चा कांदा वगैरे नाही ठेवायचा. आणि इकडं मी कुकर लावला केला आहे बंद. 3 शिट्ट्या झाल्या की चिकन शिजेल ते आपलं. आणि अगदी जास्त पण नाही शिजवायचं, कारण सुक्कं करायचं आहे. मग बघू आता कसं होतं आहे, कारण ह्याच्यामध्ये 1-2 वेळाच केलं आहे मी चिकन, जास्त वेळ नाही केलं शिजवलं. कारण आता मला पिवळा रस्सा काढायचा आहे, त्याच्यामुळे मी हे शिजवलं. आणि झाल्या 2-3 शिट्ट्या होतील. आणि इकडं मसाला पण भाजून झाला. आणि आता म्हटलं भात लावा, कारण बाहेरनं जाऊन आली मुलं, खेळून आली. त्यांचं रेडी असलं ना भात आणि पिवळा रस्सा, की मग तोपर्यंत ते खाऊन घेतात. मग नंतर ग्रेव्हीला आणि त्याला थोडा वेळ लागला तरी चालतं आहे, कारण अजून नाश्ता वगैरे झाला नाही त्यांचा. थोडा चहा बिस्किट वगैरे खाऊन घेतलं. आणि अशा प्रकारे कांदा, खोबरं, आलं लसूण आणि हे भाजून घेतलं. आणि त्याच्यामध्ये पाहिजे असेल तर कोथिंबीर पण घालायची थोडीशी गरम तव्यामध्ये थोडी परतून. आणि याचं वाटण करून घ्यायचं. आणि हे जरी असं बनवून ठेवलं तरी मग आठवड्याभरासाठी 15 दिवसासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं, पण ते टिकतं आणि मला बरं पडतं ते मग नंतर भाज्या बनवण्यासाठी. तर अशा प्रकारे आता नॉनव्हेज चालू आहे घरात. तुम्ही कसं बनवता? कसं प्रत्येकाच्या घरामध्ये आपापल्या प्रकारची रेसिपी असते प्रत्येक गोष्टीची. आणि याच्यात मी आलं लसूण का नाही घातलं, कारण कांदा आणि खोबरं भाजून घेतलं आहे. याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट आधीच ऑलरेडी करून ठेवली होती, कारण सुक्या भाज्यांना बरी पडते त्याच्यामुळं. मग ती माझी थोडी जास्त झाली ती, मग ती मी आता ह्यात यूज करून घेते, म्हणजे मला सगळ्या मसाला नंतर परत करून घेता येईल. मग आलं लसूण यात मिक्स केलं आहे, वाटून घेते आता. तर प्रत्येकाच्या घरात आपापल्या पद्धतीची वेगवेगळी रेसिपी असते. शेवटी चव एकाच पद्धतीची अगदी थोडीफार प्रमाणात चेंज होते. तर अशा प्रकारे झालं आहे आता चिकन कुकरही गार झाला असेल आणि मसाला करून झाला आहे. बरं, आता दुरूला सुक्या चिकनबरोबर चपाती आवडते, मग त्याच्यामुळं म्हटलं मग 2-3 चपात्या, कारण आम्ही भाकरी खातो.
मग तिच्यासाठी 2-3 चपात्याचं पीठ मळलं आहे आणि नंतर मग म्हटलंच कोणाला खायचं आहे तर मग ते पण होईल त्या पद्धतीने मग मळून घेते. मशीन नाही लावत, 2-3 थोडंच मळायचं होतं त्याच्यामुळे मग म्हटलं पटकन मळून घेते. इकडं कुकर होईल आणि हा कुकर गार. तर काही वार पाळून वगैरे नॉनव्हेज करतो आम्ही किंवा काही दिवस पाळून असं, कारण मुलांना आवडतं आणि खातात त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी पाळून करायच्या गोष्टी. आणि शेवटी देवाच्या आणि आपल्यामधल्या गोष्टी असतात ह्या. कोण म्हणतं खायचं, कोण म्हणतं नाही खायचं, हे शेवटी सगळ्या देवाच्या मधल्या देव आणि आपल्यामधल्या गोष्टी असतात. त्याच्यामुळं कुणी काय म्हणू दे किंवा काय, जे काय प्रत्येकाचा आपापला विषय असतो त्यानुसार. तर आमच्या घरात खातो आम्ही, अगदी जास्त प्रमाणात नाही, पण कधी आठवण झाली वगैरे किंवा खाण्याचं क्रेविंग झालं तर मग आणतो आणि खातो. तर आता विनोदला तिकडं नाही मिळत आहे, कारण आपल्या इकडची टेस्ट नाही लागत. तिकडच्या हॉटेलचं जरी म्हटलं ना, नाही, चव करण्याची पद्धत वगैरे वेगळी पडते, त्याच्यामुळं तिकडचं सध्या नाही आवडत आहे त्यांना. मग आता ते आल्यानंतर केलं तर मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलं आहे. मग आता त्यांना जाता जाता करायचं होतं ॲक्च्युली, एकदा सुकं खायचं होतं, पण ते काय करता नाही आलं. त्यांना बाहेरचीच कामं बरीच होती, मग त्याच्यामुळे ते काही करता नाही आलं. मग आता विनोद गेलेत, आता बघू नंतर आल्यानंतर मग परत ती जर म्हटले तर मग करूयात. मग आज त्यांना फोन केला, मग ते म्हटले आम्ही दुपारी चाललो आहे बाहेर जेवायला, सगळे त्यांचे कलिग्स ते सगळे मिळून. मग ठीक आहे, मग आता तुम्ही पण तिकडं खाणार आहे म्हटलं. मग आम्ही पण दत्ताने भावाने पण आणलं आहे माझं. ठीक आहे म्हटलं, तुम्ही बनवून खावा म्हणून ही तयारी चालू आहे आता आपली. आणि दुरूला सुक्यावर चपाती आवडते, तर त्यासाठी चपात्याचं पीठ मळून घेते. होतं पटकन, अगदी जास्त वेळ नाही लागत, फक्त भिजवलं थोडं पीठ की चपात्या छान येतात. अशा पद्धतीने स्वयंपाक चालू आहे. तुम्ही काय म्हणता, तुम्हाला काय वाटतं जे आपल्याला मिळतं, किंवा आता ह्या गोष्टी बऱ्याच होतात की आज आपण खातो आहे, अगदी विनोद तिकडं गेलेत, पण त्यांना तिकडं आपल्याला जी इकडं महाराष्ट्रातल्या गोष्टी ज्या आहे टेस्ट आहे, सदा वडापाव घ्या, तिकडं गेल्यानंतर पण चेंज होतं आहे की त्यांना नाही ती टेस्ट मिळते तिथली, कारण इथली टेस्ट वेगळी पडते. इथं जरी 2 दुकाने चेंज केली तरी प्रत्येकाच्या हातचं वेगवेगळं पडतं, टेस्ट वेगळी पडते. पण दुसऱ्या स्टेटमध्ये गेल्यानंतर पण अगदी चेंज आहे तिथं, म्हणजे तो वडापाव खाल्ल्यासारखाच फील नाही आहे. अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या आपल्याला कम्फर्टमध्ये आपल्या एरियात किंवा आपल्या ठिकाणी मिळतात त्या बाहेर मिळतीलच असं नाही. शेवटी जे मिळेल त्यात समाधान मानायचं असतं, दुसरं काय गोड मानून चालायचं पुढं. अगदी नाही मिळत म्हणून त्या गोष्टीवर गुंतून किंवा अडकून बसायचं नाही. तर अशा पद्धतीने विनोदला तेच म्हटलं, जर नाही जमलं तर मग कधी आता तुम्ही तिथं बनवायला पण स्टार्ट करा म्हटलं, कारण नाही एवढा काय वेळ येत, 2-3 सगळे मिळून जर असाल तर होतं ते बनवून. आणि अगदी नाहीच कधी होतच ना क्रेविंग, आधी थंडी किंवा पावसाळ्यात म्हणा, तर करा म्हटलं. मग बघू आता त्यांचं कसं तिकडं सगळ्यांच्या प्लॅनिंगने होईल तसं ते करतील. आणि जे आपल्याला मिळतं आहे त्याच्या बाबतीत फक्त थँकफुल असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण जी गोष्ट कधी पण जी गोष्ट मिळते त्याचा त्या गोष्टीचं कधी हे पण करायचा नाही की हा मलाच मिळालं किंवा आय एम लकी, किंवा काही जो घमेंड किंवा जी काही इगो येतो, इगो तर आता विचारूच नका. शेंबड्या पोरांमध्ये सुद्धा इगो बराच आहे, पण मोठ्यांना विचारू नका. अगदी काही लोकांमध्ये तर एवढा इगो असतो की त्या माणसाला असं नुसतं बघितलं तरी एवढा तो माणूस फुगलेला, म्हणजे इगोच्या ह्याने एवढा फुगलेला दिसतो की नाही की माणूस लांबनं त्यापर्यंत पोहोचू शकत नाही. इगो तर अगदी सर्रास दिसतो बऱ्याच लोकांमध्ये. पण थँकफुल जे कधी सेल्फ रिस्पेक्टमुळं माघार घेऊ शकते मी, पण इगो वगैरे नाही की मी का करू, नाही, असं नाही आहेत माझ्यात कधी. पण मी बघितलं आहे अवतीभोवती बऱ्याच लोकांमध्ये म्हणजे मी का, अशा गोष्टी आहेत. तर माणसाने तसं नसलं पाहिजे. आपल्याकडे जे काय आहे त्यात समाधानी असलं पाहिजे, आणि दुसऱ्याकडे जे नाही आहे त्याच्यानुसार प्रत्येकाला कशा मिळतात गोष्टी, की एखाद्याला जर काय गोष्टी मिळत असतील तर त्या का मिळतात ह्याची कारणं वरच्याकडे आहेत, आहे की नाही. म्हणजे एखाद्याकडे नसतील तर का नाही आहेत ह्याची कारणं पण आहेत की वरच्याकडेच आहे. त्याच्यामुळे कुणाकडं आहे म्हणून तो बाजीराव नाही, किंवा कुणाकडं नाही म्हणून तो अगदी गरीब असं नसतं. प्रत्येकाच्या हिशोबाने त्याच्या कर्माला मी खूप मानते. कर्मानुसार प्रत्येकाकडे आपापल्या गोष्टी असतात, आणि प्रत्येकाने आपल्याजवळ जे आहे त्याच्यामध्ये वाघाप्रमाणे राहिलं पाहिजे. अगदी किती जागीरदार असला तरी त्यांनी जरी वाघाप्रमाणे राहिला, आणि किती जरी गरीब असला त्याने पण मी खातोय 2 वेळेचं खातोय, कुणाचं मागून आणत नाही, किंवा
मी पण खातोय, कष्टाने खातोय, हे वाघासारखं राहिलं पाहिजे. अगदी कोणी दाबत असेल तर त्या न दाबता, कारण देणारा शेवटी वरचा आहे. आणि त्याच्यासाठी आपण थँकफुल असलं पाहिजे की दररोज आपण सकाळी 7 वाजता म्हणा 6 वाजता आपला डोळा उघडतो. मग कुठली तरी एनर्जी आहे की जी आपल्याला तो दररोजचा एक दिवस देतो आहे. मग त्याच्यासाठी थँकफुल असलं पाहिजे. आणि जे काय आपल्या आयुष्यात आहे ते फक्त त्यांच्यामुळे आहे की आपल्या काही 4 गोष्टींचा विचार करून आपल्याला कमी जास्त प्रमाणात तो देतो आहे. आणि जो देतो आहे त्यात समाधानी असलं पाहिजे. समाधान हे पण आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर काही लोकांना मी हे पण बघितलं आहे की किती असू द्यात जवळ, किती असू द्यात, त्यांच्यापेक्षा कुणाकडं अगदी किंचितसं, अगदी साधी गोष्ट जरी त्यांच्यापेक्षा जरा चांगली असेल किंवा एक्स्ट्रा असेल तरी त्या माणसांना नाही बघत. मी कधी तशी घेईन, अशा प्रकारचे पण लोक मी बघितले. तर त्याच्यामुळं आयुष्यात कायम समाधानी असणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग तुमच्याकडे किती कमी असू द्यात, किती जास्त असू द्यात, त्या दोन्ही सिच्युएशनमध्ये तुम्ही हंबल असणं गरजेचं आहे. कारण जरी काय गोष्टी असतील तरी तुम्ही त्या ठिकाणी दयाळू असायला हवं. आणि नसतील तरी तुम्ही नाही आहे म्हणून त्या गोष्टीचा न्यूनगंड नाही पाळला पाहिजे. की आहेत समाधानी असणं अतिशय महत्त्वाचं आहे. माणसाने किती पण त्याच्या आयुष्यात प्रगती करू दे किंवा कमी प्रगती करू दे, हा प्रत्येकाचा ठरवलेला आहे की मी एवढं केलं म्हणून एवढं झालं किंवा तेवढं. प्रत्येकाच्या दृष्टीने प्रत्येक गोष्टीची ही व्याख्या वेगवेगळी असते. तर मी तेवढंच मिळवलं म्हणून मी सक्सेसफुल किंवा मी कमी मिळवलं म्हणून अनसक्सेसफुल, हे प्रत्येकाच्या मतानुसार गोष्टी असतात. कारण शेवटी गोष्टी समाधानावर येतात. कारण जर एखाद्याला नाही तिथपर्यंत मजल मारायची, त्याच्यासाठी ही एवढीशीच गोष्ट खूप महत्त्वाची आहे, तर त्याच्यासाठी हीच व्याख्या आहे ना, आय एम सक्सेसफुल. त्याला नाही तिथपर्यंत जायचं, मला त्याला गोष्ट नाही पाहिजे ती, तर त्याच्या दृष्टीने हीच गोष्ट त्याच्यासाठी सक्सेस म्हणा किंवा त्यांनी पूर्ण मिळवलं आहे असं होतं. तर काही लोकांसाठी मला हे नाही, मला अजून पाहिजे, मला अजून ह्याच्यापेक्षा, तर हे असमाधानी असतात. आणि कारण त्यांचं समाधान होत नाही कधी. आणि त्यांच्या दृष्टीने ही फ्लेक्झिबल असते सक्सेसची व्याख्या. तर सक्सेसफुल असं नसतंच, कोणी परफेक्ट नसतं कोणी. हे आपापल्या मतानुसार आपण ठरवलेल्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे स्वतःला कधी कोणी कमी ठरवायचं नाही किंवा कुणी अतिशहाणा पण स्वतःला ठरवायचं नाही. हे म्हणजे हे स्वतःने केलेल्या व्याख्या क्रिएट आहेत की चांगल्या वाईट किंवा काय. जसं आता इगोविषयी मगाशी म्हटलं, इगो तर आत्ता एवढ्या नॉर्मल गोष्टीमध्ये, रिलेशनशिप असू द्यात एकमेकांमध्ये किंवा नॉर्मल नातीगोती असू द्यात किंवा नवरा बायकोचं रिलेशन आहे किंवा आणखी काय जी कुठले किंवा ओळखी असू द्यात, तर ह्यामध्ये इगो खूप आहेत. अगदी माणूस म्हणून माणसाला ओळखत नाही. आहेत बरीच लोकं आहेत की या गोष्टी नाहीत पाळत या गोष्टी बाबतीत. म्हणजे बरीच लोकं आहेत की नाही आहेत तशी. पण आत्ता पण मोस्टली ह्या गोष्टी ही गोष्टी मोस्टली अशी लोकं जास्त आहेत की ह्या गोष्टी म्हणजे इगो ह्या गोष्टीने लांब झालेली बरीच लोकं आहेत. अगदी मी का किंवा का, अगदी मी असं बघितलं आहे शेजाऱ्याने असं भाऊ जरी गेले तरी एवढा इगो असतो की ते एकमेकांकडे नजर देत नाहीत किंवा बोलत नाहीत. मग त्यांच्या बायका तरी काय बोलायच्यात. तर हे आहेत एवढे ठासून इगोवरली लोकंसुद्धा बघितली आहेत मी, की एक माणूस म्हणून तुम्ही म्हणजे एक माणूस आहे, भाऊच म्हणा किंवा फ्रेंड्स म्हणा. फ्रेंड्स आपण जास्त का घेत नाही, कारण काय त्याचं काय देणं घेणं नसतं एवढं, की अगदी कनेक्टेड असतात, ते कनेक्ट राहतातच. आणि फ्रेंड्स असे बरेच असतात, प्रत्येक पावलावर भेटत असतात. कुणी मदतीने जवळ येतं किंवा असे येतातच ओळखी पाळखीने. तर ज्यावेळी नात्यांमध्ये असतं त्यावेळी जेवढी नाते टिकवायची असतील आणि ज्याला नाते टिकवायची त्याच्यामध्ये ही गोष्ट कधीच येत नाही की इगोची गोष्ट नसेल तर ते नातं टिकून राहतं. पण इगोची गोष्ट जर आली तर मग त्या अवघड होते ह्या नात्यांमध्ये. कारण प्रत्येकाला मी असतोच की प्रिय नसतो काय, प्रत्येकाला मीच बेस्ट, मीच भारी किंवा मीच, प्रत्येकाकडे आपापली कारणं वेगवेगळी असतात आणि त्यात तोच हिरो असतो. मग त्याच्यामुळं समोर आणि अशा पण गोष्टी असतात की काय गैरसमजाने झालेल्या असतात किंवा एक्सप्लेन नाही कोणी करत किंवा कुठल्या गोष्टीचं की हे असं का झालं किंवा विचारायला नसतं कुणी, की बरं ट्रान्सपरन्सी नसते कुठल्या ह्याच्यामध्ये. समजा ही गोष्ट घडली किंवा ही गोष्ट झाली आहे तर एक ठराविक असं समजून घ्यायचं की ही व्यक्ती अशी आहे किंवा ह्यांनी असं केलं किंवा हे असं,
हे आपल्या आपल्या मनाने समजून घ्यायचं. फक्त तेवढी तसदी त्यांनी घेतली पाहिजे किंवा अशा लोकांनी घेतली पाहिजे की हे असं का झालं, कशामुळे झालं, काय विषय हा, एवढ्या विचारण्याची तसदी घेतली पाहिजे. पण शेवटी विषय कुठे येतो, हा इगोवर विषय येतो. इगो अतिशय मोठा आहे माणसाला, लिटरली सांगते. काही मोठं नाही आहे, इगो अतिशय मोठा. आणि इगो कशाने येतो, आय एम सक्सेसफुल, माझ्याकडे बरंच आहे, माझ्याकडं खूप आहे, कुणाची गरज नाही मला. याने इगो कशाने वाढतो, ह्यानेच वाढतो ना. आणि ज्याला माणसं जपायची आहेत, माणसं जवळ करायची आहेत, ती माणसं नाही तसं करत. तर त्याच्यामुळे प्रत्येक माणसाचा विचारसरणीनुसार त्याची काय विचार पद्धती आहे त्यानुसार ठरलेला असतो तो माणूस कसा आहे, काय आपापल्या पद्धतीने व्याख्या केली असते. त्या व्याख्येनुसार त्याला समोरच्या व्यक्तीला तो जज करत असतो. तर त्याच्यामुळे आपण कोण काय बोलतं किंवा कुणाचं मत काय आहे त्यानुसार नाही जायचं. आता बऱ्याच गोष्टीचं असं झालं आहे. पहिलं कसं होतं, लव्ह मॅरेज म्हणा किंवा हे लव्ह मॅरेज म्हणजे अगदी हे की कोण करतं का किंवा काय, असं पहिल्या गोष्टी ह्या होत्या की. आणि जे म्हणायचे किंवा लव्ह मॅरेज, यांच्या घरात असं झालं, यांनी असं केलं किंवा असं होतं. आता जे बोलणार आहेत त्यांच्या पण घरात तेच झालं आहे, बरं त्याच्यापेक्षा जास्तीचं झालं आहे. तर त्या लोकांना आता ती व्याख्या सोपी झाली आहे ना, लव्ह मॅरेज नाही नॉर्मल आहे, त्याला काय आता सगळीकडेच होतं आहे. आता काय मुलीच भेटत नाही किंवा मुलंच भेटत नाही. आता ही ह्यांच्यानुसार व्याख्या चेंज होते की आता त्यांच्या घरात झालं आहे ही लव्ह मॅरेज म्हणा, इंटरकास्ट म्हणा किंवा इंटर रिलिजन म्हणा किंवा आणखी काय कशी पण म्हणा, लव्ह मॅरेज दोघांनी ठरवून जर केलं तर ते त्यांच्या पद्धतीने जर व्याख्या चेंज होते ना. पण जोपर्यंत आधीच्या कुठल्या घरात जर झालं असेल तर त्यांना टॉर्चरिंग फार केलं जातं. तर पण नंतर ह्यांच्याच घरात जर त्याच 2-3दा गोष्टी घडल्या, घडतात बरं का, एकदा दोनदा नाही, बऱ्याच वेळा घडतात, त्या जरा जास्त लेवलच्या घडतात. तर मग त्यावेळी सगळं नॉर्मल असतं. बघितलं आहे मी आसपासच्या लोकांमध्ये. तर मग मी बघितलं आहे, म्हटलं नाही हे लोक कालपर्यंत असं म्हणत होते आणि मग आज यांची व्याख्या लगेच चेंज झाली त्याविषयी. म्हणजे डिपेंड काय असतं, माझ्या लाईफमध्ये काय घडतं आहे त्याच्यानुसार मी ठरवणार की हे चुकीचं का हे वाईट. मग आपण त्यांच्या चुकीच्या आणि वाईट गोष्टीमध्ये आपण का म्हणायचं की ते म्हणतात ते बरोबर. आपल्या लाईफनुसार आपण ठरवायचं की हे चुकीचं आहे का हे वाईट आहे. त्यांच्या घरात कालपर्यंत नव्हती झाली, आज झाली लव्ह मॅरेज, तर ते म्हणजे ते नॉर्मल आहे. आता एवढं काय सगळ्यांच्याच घरात होतात अशी याच्यात आता त्यांच्या व्याख्या झाल्या. पण कालपर्यंत ते लव्ह मॅरेज झाले, त्यांना परत फाशीवर लटकायला तयार होती लोक. म्हणजे अशा गोष्टी आहेत. बरं सक्सेसचं पण मी मगाशी सांगितलं मग तुम्हाला की सक्सेसचं पण त्यानुसार आहे. मी 10 पायऱ्या चढल्या, मी सक्सेसफुल, तर ते त्याच्या ह्याने त्याला कुठल्या पायऱ्या चढायच्या ते त्याच्या ह्याने होतं ना. मला त्या पायऱ्याने जायचंच नाही, माझा मार्ग वेगळा आहे. माझा 10 पायऱ्या नाही, माझा 5 पायऱ्याचाच मार्ग आहे. मग तो कमी सक्सेसफुल नाही होत ना. शेवटी त्याचं मत आहे, त्याला काय पाहिजे किंवा त्याला किती पायऱ्या चढायच्या, तर त्यात तो सक्सेसफुल, तो त्याच्या मनात नाही तो समाधानी आहे ना, आणि ह्याच्या मनाने हा समाधानी आहे. तर असं प्रत्येकाचं आपापल्या म्हणण्यानुसार जजमेंट असतं आणि आपापल्या मनानुसार सगळ्या गोष्टी ठरवलेल्या असतात. पण एवढी गोष्ट इगो हा सगळ्यांमध्ये असतो, ढासून भरलेला असतो. पण बऱ्याच लोकांमध्ये नसतो. पण मी बघितलं आहे अशी पण लोक बऱ्याच लोकांमध्ये नसतो, पण ती नाती जपतात. आणि अशा लोकांमध्ये असतो, मी बघितलं आहे. बापरे, असं वाटतं ह्यांचं काळीज दगडाचं आहे का कसं आहे. म्हणजे शॉक बसतो. कारण आता मी माझ्या माहेरी जर म्हटलं तर नाही आहेत, म्हणजे एवढी टॉप इगोवाली लोक नाही आहेत माझ्या माहेरी जर म्हटले तर. हा नात्यागोत्यांमध्ये असतं, थोडं कमी जास्त असतात गोष्टी घडलेल्या असतात का, ते सगळीकडेच असतं, त्याच्यामुळं काही नाही. पण अगदी इगो धरून ठेवणं आणि नाहीच नाही का, असं समोरनं माणूस जरी गेलं आपल्या नात्यागोतल्यातलं तरी इग्नोर करणं नाही. माझ्या बाहेरच्या लोकांमध्ये तर बिलकुल असं कोणी नाही आहे. पण बरीच अशी लोक बघितली आहेत मी मग लग्न झाल्यानंतर की असं समोर जरी आपण असलं तरी समोरनं आलेला माणूस हा रिलेशनमध्ये जवळच आहे आणि तो चक्क इग्नोर करतो आहे. ॲक्च्युली मला हे हजम आधी नव्हतं होत, पण नंतर बघितलं वातावरण आणि नंतर ह्यांनी पण 4 गोष्टी सांगितल्या. मग त्याच्यामुळं मग म्हटलं अच्छा ही पद्धत आहे ह्यांच्याकडं असं आहे. मग त्याच्यामुळं मी बघितले असे बरेच लोक बघितले. आणि मग ते आपल्याला जे आपल्या घरात सॉफ्ट हार्टवाले लोक बघितले, त्याच्यामुळे हे एवढे हार्टवाले लोक बघितले किंवा असं बघितलं की एवढी म्हणजे कठोर कशी मग असतात. ह्या गोष्टीवरती पण विश्वास बसतो की एवढं हार्ट एवढं कठोर असू शकतं माणसाचं.
मग असं लाईफमध्ये सगळ्या गोष्टी बघायला मिळतात आणि फक्त आपण ठरवायच्या असतात आपल्याला आयुष्याविषयी, आपण व्याख्या ठरवायच्या चुकीच्या बरोबर. आणि एवढं विसरायचं नाही कधी आपल्या आयुष्यामध्ये की आपल्याला आपल्या पडत्या काळात कोणी साथ दिली म्हणा, किंवा आपल्याला गरज होती त्यावेळी कोण उभं राहिलं. ह्या लोकांना कधी विसरायचं नाही, कारण अतिशय आपल्या आयुष्यात महत्त्वाची लोकं असतात. हे तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच असे की प्रत्येकाचा एक अप अँड डाऊनचा टायमिंग प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतो. त्यानुसार ज्या पडत्या काळात जी माणसं आपल्याबरोबर असतात ना, जी उभी राहतात ना, ते ॲक्च्युअल असतात आपल्यासाठी वेलविशर असतात. तर ती घरातली नसतात बरं. ते अचानक कुठेतरी आपलं काहीतरी देणं घेणं असतं, कार्मिक बंद असतात ते, आणि ती बरोबर त्यावेळी उभी राहतात. आणि तर त्या लोकांना नाही कधी विसरायचं, कधी नाही विसरायचं. आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काय विचार करता किंवा काय नाही, ह्या गोष्टी, तुम्ही कर्म काय करता ह्याच्यामध्ये तुमचं ते कर्मामागे इंटेन्शन काय, हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण विचार जर केला ना तर अगदी डीपमध्ये जाऊ शकतो. मी एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीसाठी करते तर त्यामध्ये माझं इंटेन्शन काय आहे. ॲक्च्युली ह्या गोष्टीची बेरीज वजाबाकी असते वरती काउंटिंगमध्ये. तर त्याच्यामुळे कुठली पण गोष्ट कुणासाठी करताना त्याच्यामागचा हेतू नक्की बघायचा. मी हे केलं कोणासाठी किंवा काय केलं, आपला जो हेतू आहे ना हा काउंट होतो. आपण काय केलं हे मॅटर नाही करत. तर तुम्ही कुठल्या इंटेन्शनसाठी कुणाबरोबर काय किंवा फायनान्शियली हेल्प म्हणा किंवा मेंटली हेल्प म्हणा किंवा कुठल्या पण गोष्टीची हेल्प, आपण ज्यावेळी एखाद्याला गरज पडते त्यावेळी आपण ती हेल्प कुठल्या स्वार्थाने करतो आहे का नाही. तो अडचण येते, काढलं पाहिजे त्याला अडचणीत, मी काढू शकतो किंवा माझी कॅपॅबिलिटी आहे. तर तुमचा हेतू काय हा खूप मॅटर करतो तुमच्या कर्मामध्ये. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी सर्वांनीच विचार करून राहायला पाहिजे. कारण ॲक्च्युली ह्या पहिल्यासमोर येत नव्हते हे काय असतं कर्म, किंवा हे छोट्या छोट्या आध्यात्मिक गोष्टी पण बऱ्याच आहेत की आता खूप हे यूट्यूबच्या माध्यमातून खूप गोष्टी कळायला लागल्यात. आणि ज्याचा आपण विचार नव्हतो करत तर त्या गोष्टी बऱ्याच समोर यायला लागल्या. तर हां असं असतं आणि त्याच्याबरोबर कॅल्क्युलेशन होतं आहे. तर मग ह्या गोष्टी असतात. त्याच्यामुळं कधी पण कोणाला हेल्प करताना म्हणा किंवा कोणतीही गोष्ट कोणाला गरज असेल तर त्यावेळी आपण अवेलेबल आहोत आणि आपण करू शकतो. तर त्यावेळी आपलं इंटेन्शन क्लीन असलं गरजेचं आहे. अगदी इंटेन्शन खराब ठेवून जर कोणाची हेल्प केली तर त्याचा उपयोग नसतो, काहीही उपयोग नसतो. त्याच्यामुळे कुठल्या पण गोष्टीमागे इंटेन्शन अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते चांगलंच इंटेन्शन असलं गरजेचं आहे. तर त्याचा काहीतरी फायदा होतो असं मला म्हणायचं आहे. आणि इथं शिव आणि दुरूचं एन्जॉयमेंट चालू आहे. माझा स्वयंपाक झाला आहे, जेवणं वगैरे झाली. आता संध्याकाळच्या टायमिंगला त्यांचा डान्स चालू झाला आहे. तर छान प्रकारे डान्स करत आहेत. दीदी शिकवते कारण तिचं आता ॲन्युअल फंक्शन येणार आहे. अजून वेळ आहे बराच त्याला, पण त्यांचं चालू झालं आहे. आता सॉन्ग फिक्स केलं आहे आणि त्याच्यानुसार त्यांची प्रॅक्टिस चालू केली थोडी. तर ती मग शिवला सांगते असं असं कर, मी शिकवते. तर मुलं किती निरागस असतात ह्या गोष्टी बघितल्या ना आपल्यामध्ये. जसं जसं आपण मोठं होत जातो किंवा वाढ होत जाते त्यानुसार अवतीभोवतीची लोकं तुमच्या असतात, त्यानुसार छोट्या छोट्या गोष्टी शिकवत असतात. त्यानुसार तुमच्यामध्ये विकार उत्पन्न व्हायला चालू होतात. मग उगाच म्हणत नाहीत की तुमचं सराउंडिंग व्यवस्थित असलं पाहिजे, की अगदीच अवतीभोवती जर व्यवस्थित माणसं नसतील किंवा नाही आहे तर ते विकार यायला उद्भवायला ॲक्च्युली रिस्पॉन्स होतोच ना आपल्या. समजा समोर जर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला तर कुठेतरी निगेटिव्ह जनरेट होतोच ना. अगदीच पॉझिटिव्ह कोण जन्मता येतच नाही. आणि म्हणतात आणि हे असं पण म्हटलं जातं ना पॉझिटिव्ह आहे मी. नसतं असं. निगेटिव्ह असेल तिथं तर पॉझिटिव्ह होणार ना. तुमच्यात आता निगेटिव्ह एनर्जी क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला ती पुसून पॉझिटिव्ह क्रिएट करायची आहे. अगदी पॉझिटिव्ह जनरेट होण्यासाठी आपण साधू संत किंवा एवढे पवित्र आत्मे नाही. पवित्र आत्मा असतं तर मग आपण मोक्षाच्या मार्गाला असतो. तर त्याच्यामुळं आपल्याला ही स्टेप्स पार करून पुढं जायचं आहे. मग छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पहिल्यांदा ही निगेटिव्ह एनर्जी येतेच. मग त्याच्यावरती आपल्याला मात करून पॉझिटिव्ह होऊन मग आपल्याला ती फक्त स्टेबल ठेवायची आहे पॉझिटिव्ह. कारण ती स्टेबल राहत नाही. जशी लक्ष्मी कंटिन्यू तुमच्या घरात राहत नाही, येते आणि परत जाते. लक्ष्मी एका ठिकाणी थांबत नाही असं म्हणतात. त्या पद्धतीनेच आहे. पॉझिटिव्ह एनर्जी जर तुमच्या लाईफमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला विचार केला पाहिजे त्या गोष्टीचा. कोणाच्या समोरचा व्यक्ती असेल तर त्याचे पहिल्यांदा निगेटिव्ह गुण तुमच्या समोर येतात की त्याने असं केलं, तो तसं आहे.
हे न आणता पहिल्यांदा त्याचे पॉझिटिव्ह गुण जर बघितले, होत नाही सहसा असं बघणं, तर हेच आहे ना, हेच तर ठेवायचं आहे. तर बऱ्याच गोष्टी मला डीपमध्ये नाही सांगता आल्या, मला खूप बोलायचं आहे. बोलूयात आपण असंच. आज व्हिडिओला पण लेट झाला आहे मला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. विचार कसे वाटले तुम्हाला? ॲक्च्युली मी सगळं थोडं बोलली आहे. नंतर बघूयात, मी स्पेसिफिक एका टॉपिकवरती नक्की येईल बोलायला, कारण मला बोलायचं आहे. आणि तुम्हाला कसं वाटतं आहे? मुलं एक गाणं बोलत आहेत, इंग्लिश गाणं आहे, मला पण माहिती नाही, यूट्यूबवर त्यांनी बघितलं आहे आणि ते छान बोलत आहेत. ते आईला सरप्राईज झालं हे काय बोलत आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.